दिगंबर भानदास जावेद, राहणार बाळवणी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर, इथून क्रीडा विभागातून अनुदान लागलेल्या संस्थेविषयी बोलणार आहे। क्रीडा विभागानं कामशेत उच्च प्राथमिक प्रशाला सिद्धंकेरी जालियाळ या क्रीडा व्यायामशाळेला 15 लाख रुपये अनुदान दिलेलं आहे। तरी कोणतेही बांधकाम न करता अधिकारी त्या ही व्यायामशाळा, इथं कसलंही बांधकाम नाही, 4 भिंती पडके आहेत, ह्या शाळेला क्रीडा नरेंद्र पवार यांनी 15 लाख रुपये अनुदान देऊन त्यांच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही। हे नरेंद्र पवार स्वतः पाहणी करून गेलेले आहेत, तरीसुद्धा त्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत। हे बघा, स्वतः ही रात्रीची 8 वाजता पाहणी केलेली आहे नरेंद्र पवार यांनी। आणि तसं बघायला गेलं तर मंगळवेढा सब डिव्हिजन इंजिनियर यांना सुद्धा विकत घेतलेलं आहे त्यांनी। त्यामुळे कुठेतरी ही त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित असताना कुठल्याही कारवाई केलेली नाही। त्यामुळे इथं मी बेमुदत उपोषण करत आहे आणि इथून पुढे जर काय कारवाई केली नाही तरी आत्मदहन करणार आहे। नरेंद्र पवार यांचे आणि अधिकाऱ्यांची मिलीभगत आहे, तरी त्यांनी या अधिकाऱ्यांना शिक्षा करण्यापेक्षा हे संगनमत नरेंद्र पवार हे कोण आहेत? नरेंद्र पवार जिल्हा क्रीडा अधिकारी असून ते अधिकाऱ्यांना पाठीची मिलीभगत असून अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहे, वाचवायचा प्रयत्न त्यांचा चालू आहे। एवढे मोठ्या जिल्हा क्रीडा अधिकारी असून त्यांनी आतापर्यंत कारवाई त्यांच्यावर करणे अपेक्षित असताना, आणि त्यावेळी त्यांनी मला स्वतः सांगितलं होतं नरेंद्र पवार क्रीडा अधिकारी यांनी की ज्यावेळी तुम्ही उपोषण मागं घ्या, त्या अधिकाऱ्यांना आम्ही भ्रष्ट अधिकाऱ्यांना काय असेल ती FIR दाखल करून त्याच्यावर गुन्हे दाखल करतो। पण आतापर्यंत 2 वर्ष होत आलं, कुठलीही कारवाई केलेली नाही, तरी तात्काळ त्यांच्यावर गुन्हे दाखल करून योग्य ती कारवाई करावी।